नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा. मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार GNM थर्ड इयर RNTCP कार्यक्रम. 5 मार्काला हा प्रश्न विचारला जातो. कम्युनिटीमध्ये कम्युनिटी हेल्थ नर्सिंग 2मध्ये. तर आपण बघूया. तर RNTCP म्हणजे काय? रिवाइज्ड नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम म्हणजे सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम. थोडक्यात बघूया आपण. तर इसवी सन 1992 पासून राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा घेऊन इसवी सन 1993 पासून हा कार्यक्रम सुरू झाला व यामध्ये टप्प्याटप्प्याने पायलट प्रोजेक्ट सुरू केला गेला. हा कार्यक्रम 2 उद्देशाने राबवण्यात आला. नवीन नोंदणी झालेल्या स्पुटम पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 85% जास्त रुग्णांचा आजार बरा करणे, अपेक्षित नवीन स्पुटम पॉझिटिव्ह रुग्णांपैकी किमान 70% रुग्ण शोधून त्यांची नोंदणी करणे, हे उद्देश साध्य करण्यासाठी कामकाजाची दिशा ठरवली गेली. तर त्यानंतर यामध्ये रोगाचे निश्चितीकरण झालेल्या रुग्णांची नोंदणी करणे. ठीक आहे. त्यानंतर या सर्व रुग्णांना पूर्णपणे बरे होईपर्यंत औषधोपचार करणे, प्रत्यक्ष निरीक्षण करायचं आहे. त्या निरीक्षणाखाली कमी कालावधीचा औषधोपचार देणे, याला डॉट्स डायरेक्ट ऑब्झर्व ट्रीटमेंट ह्याचा शॉर्ट कोर्स केमोथेरपी टाईपमध्ये दिला जातो. प्रत्यक्ष निरीक्षणाखाली दिलेला अल्पमुदतीचा औषधोपचार असंही याला म्हटलं जातं. नियमितपणे औषधांचा पुरवठा करणे, ठराविक कालानंतर बडक्याची तपासणी करणे, दुसरे उद्दिष्टपूर्तीसाठी दवाखान्यात येणारी व दीर्घकाळ खोकला असणाऱ्या रुग्णांचा बडका तपासणी करून रोगाचे निश्चितीकरण करणे. आता याच्यामध्ये डॉट्स प्रणालीचा वापर केला जातो. ती डॉट्स प्रणाली म्हणजे नक्की काय असावी? तर क्षयरोगाच्या व्यवस्थापनेसाठी जागतिक आरोग्य संघटना व तिच्या अनेक सहकार्य मिळून DOT+ कार्यप्रणाली आणि कुष्ठ, क्षय, एड्स नियंत्रण कार्यक्रम विकसित करण्याचे ठरवले व ही कार्यप्रणाली आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वानुसार ठराविक ठिकाणी राबवली जाईल. तर क्षयरोग HIV ही आहे डॉट्स प्रणाली. ठीक आहे. त्यानंतर क्षयरोग आणि HIV समन्वय. क्षयरोग आणि HIV समन्वय म्हणजे काय? क्षयरोगाचा आणि HIVचा काय संबंध आहे? तर HIVच्या एड्सच्या अंतिम अवस्थेत व्यक्ती क्षयरोग होण्याची शक्यता बाळगते म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की क्षयरोग होऊन त्याचा अंत होतो. व्यक्तीमध्ये सुप्तावस्थेत असलेला क्षयरोग एड्स किंवा HIVमध्ये पुन्हा सक्रिय होतो. तर बऱ्याच व्यक्तींमध्ये HIV एड्सची रुग्णाची तब्येत खालावल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन त्याला जी क्षयरोग जो आहे, ठीक आहे, किंवा TB आपण म्हणतो ट्युबरक्युलोसिस, याची लागण होण्याचा धोका वाढतो. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था दोहोंच्या समन्वयाने क्षयरोग HIV संयुक्त कृती योजना तयार केली असून एड्सग्रस्त व्यक्तींमध्ये क्षयरोग निगडित आजार कमी करणे हे कृती योजनेचे उद्दिष्ट आहे. तर राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रणामध्ये परिचारिकेची काय जबाबदारी आहे? ठीक आहे. ही आपण त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती बनवली. डॉट्स प्रणाली बघी, क्षयरोग HIV समन्वय आणि सुधारित राष्ट्रीय जो कार्यक्रम आहे, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये उद्देश काय आहे राबवण्यात आले? नवीन नोंदणी झालेल्या स्पुटम पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 85% जास्त रुग्णांचा आजार बरा करणे आणि अपेक्षित नवीन स्पुटम रुग्णांपैकी किमान 70% रुग्ण शोधून त्याची नोंदणी करणे हे उद्देश साध्य करण्यासाठी कामकाजाची दिशा ठरवली गेली. त्याच्यामध्ये रोगाचे निश्चितीकरण झालेल्या रुग्णांची नोंदणी करणे, या सर्व रुग्णांना पूर्णपणे बरे होईपर्यंत औषधोपचार करणे वगैरे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. आता ह्याच्यामध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रणामधील परिचारिकेची जबाबदारी हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याच्यामध्ये परिचारिकेची म्हणून आपली काय जबाबदारी आहे? तर लसीकरण. शरीरामध्ये क्षयरोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी बाळ जो जन्माला येतो किंवा जन्मल्यानंतर लगेचच BCG ही लस डाव्या दंडावर देतात. दवाखान्यात लगेच दिली जाते. जर ही दिली नसल्यास लवकरात लवकर म्हणजे 1 महिन्यात द्यावी. बाळाची भेट झालीच नाही तर बाळ ट्रिपल पोलिओच्या लसीकरणासाठी येतं, तेव्हा क्षयरोगाची लस दिली पाहिजे. BCG जी आपण म्हणतो ती आहे क्षयरोगाची लस. त्याच्यामध्ये रुग्णशोध घेणे. रुग्णशोधामध्ये क्लिनिकमध्ये, शालेय आरोग्य तपासणीमध्ये, गृहभेटीमध्ये, आरोग्य शिबिरांमध्ये चिन्ह लक्षणावरून संशयित रुग्ण शोधून काढणे. संशयित रुग्णास थुंकी तपासणीस निदान निश्चितीकरणासाठी उपकेंद्राहून प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठवणे. त्यानंतर त्यांचा पाठपुरावा करून 3 वेळेस थुंकी तपासून घेण्यास लावणे.
त्यानंतर हे औषधोपचार काय करायचं आहे ते प्रत्यक्ष निरीक्षणाखाली कमी परिचारिकेची जबाबदारीमध्ये आहे. औषधोपचार पण प्रत्यक्ष निरीक्षणाखाली कमी कालावधीचा औषधोपचार घेणे, औषधोपचार चालू असणाऱ्या रुग्णांना नियमितपणे घरभेट देऊन नियमितपणे औषधोपचार घेतात की नाही याची पाहणी करायची आहे. नियमित घेणे किती आवश्यक आहे हे समजावून रुग्णाला काउन्सिलिंग करायचं आहे की तुम्ही औषधं घ्या म्हणजे तुम्ही बरे होणार असं आपल्याला रुग्णाला सांगायचं आहे. औषधाच्या साईड इफेक्टसाठी काय नाही येत ना ह्याचं निरीक्षण करायचं आहे रुग्णाचं. इंजेक्शन स्ट्रेप्टोमायसिन घेतल्यास कमी ऐकू येणे, आवाज किंवा कानात आवाज येणे यासारख्या तक्रारी उद्भवतात. तर इथंब्युटॉलची जी गोळी आहे त्या गोळीमुळे रंग, अंधत्व, कलर, ब्लाइंडनेस येऊ शकतो. म्हणून रोज कुंकवाचा लाल रंग, झाडांचा हिरवा पाण्याचा रंग पाण्यास सांगायचा आहे. ठीक आहे. रिफॅम्पिसिन जी टॅब्लेट आहे ती लघवी लालसर होते म्हणून लघवीचा रंग पाण्यास सांगणे. आयसोनायझिड जी टॅब्लेट आहे त्याच्याने गुंगी येते, झोप येते म्हणून घरातील लोकांना रुग्णावर लक्ष ठेवण्यास सांगायचं आहे. तर आता आपण आरोग्य शिक्षण तुम्ही काय द्याल तर आरोग्य शिक्षणामध्ये रुग्णांना, नातेवाईकांना हा रोग पूर्णपणे बरा होतो, पण त्यासाठी नियमितपणे डॉक्टरने दिलेली औषधं घ्यायला पाहिजे. सांगितलेल्या संपूर्ण कालावधीसाठी औषध घेणे गरजेचं आहे. हा जो औषधोपचार ठरवून दिल्याप्रमाणे न चुकता नियमितपणे घेणे आवश्यक आहे. असे न केल्यास रोगी गंभीर अवस्थेत जाऊ शकतो. अशा रोगातून मुक्त झालेला जो रुग्ण आहे त्यामध्ये दोघांमध्ये सुसंवाद साधून द्यायचा. त्यामुळे रुग्णाच्या मनात जो औषधोपचार आहे त्याच्याविषयी विश्वास निर्माण होतो. आपण बरं होऊ याच्याविषयी म्हणजे जे रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला भावना निर्माण करायची की तुम्ही औषधोपचाराने बरं होऊ शकता. हे नियमित औषधोपचार घेण्यासाठी रुग्ण बरा होण्याच्या दृष्टिकोनात ते अतिशय महत्त्वाचे आहे. त्यानंतर औषधोपचार सुरू केल्यानंतर देखील ठराविक दराने बडका तपासणे अत्यावश्यक आहे हे समजावून सांगायचं आहे. या औषधोपचाराबरोबर सकस, चौरस व आहाराची गरज आहे हे समजावून सांगायचं आहे. या आजाराच्या तपासण्या, औषधोपचार सर्व सरकारी दवाखान्यामध्ये मोफत मिळतात हेही सांगायचं आहे. घरातील किंवा आपल्या माहितीतील कोणालाही 3 आठवड्यापेक्षा जास्त खोका असेल तर त्यांच्या बडक्याची तपासणी करून लवकरात लवकर रोगनिदान करवून घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आरोग्य शिक्षण परिचारिकेने रुग्ण जे आहेत त्यांच्या नातेवाईकांना आणि काळजी घेण्यास सांगायचं आहे. त्यांना मी ओरली असं सांगते, काउन्सिलिंग करायचं, त्यांच्या आहारावरती निरीक्षण, आहार व्यवस्थित असला पाहिजे, हेल्दी आहार त्याने घेतला पाहिजे हे सांगायचं आहे. आरोग्य शिक्षण आपल्याला त्यांना द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आरोग्य शिक्षण द्यायचं आहे आणि परिचारिकेची यामध्ये जबाबदारी आहे. तर आजचा व्हिडिओ हा असा होता. लवकरच भेटणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये परीक्षा जवळ येतात तर तुम्ही काळजी घ्या, मस्त राहा, अभ्यास करा आणि कारण तुमचे स्वतःहून सेल्फ स्टडी पण करा, नोट्स काढा वगैरे. एक्झाम जवळ येईल आता तुम्हाला कळणार आहे आणि म्हणता 3 वर्ष पूर्ण होऊन जातील तुमच्या एक्झामला. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.